अधिक मास अध्याय 6. सूत सांगतात की नारायण लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, जे व्रत केले असता माणसाची सर्व पातकं नाश होतात, ज्यामुळे त्याला उत्तम आरोग्य, धनसंपत्ती, संतती आणि सुखशांतीचा लाभ होतो, असे या अधिक मासामधलं आणखी एक पुण्यकारक व्रत म्हणजे दीपपूजा आणि दीपदान. स्वामी, खरोखरच दीपपूजा आणि दीपदानाचं श्रेष्ठत्व काय? ही दीपपूजा कशी करायची, दीप कोणाला दान करायचं, याबद्दल आपण मला सविस्तर माहिती द्या. ती मी ऐकायला अतिशय आतुर आहे. लक्ष्मी म्हणाली. तेव्हा भगवान म्हणाले, प्रिये, अधिक मासात पहाटे लवकर उठावं, शीतल जलाने स्नान करावं, घरातल्या देवांची पूजा करावी, ज्या जागेवर दीपपूजा करायची ती जागा सारवून किंवा स्वच्छ पुसून घ्यावी, त्यावर सुंदर अशी रांगोळी काढावी, पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर रंगीत वस्त्र अंथरावं, पाट किंवा चौरंगावरील वस्त्रावर यथाशक्ती गहू किंवा तांदळाची रास ठेवावी, त्यावर हळदी कुंकवाची बोटे लावलेला पाण्याने भरलेला आम्रपल्लव किंवा विड्यांच्या पानांनी सुशोभित केलेला एक कलश त्या धान्याच्या राशीवर ठेवावा. कलशामध्ये विड्याची 2 पानं, सुपारी व एखादं नाणं ठेवावं. कलशावर तामण ठेवून त्या तामणात तांब्याच्या किंवा धातूचा एक दिवा ठेवावा. हा दिवा शक्यतो तुपाचा असावा. कलशापुढे गणेशाची सुपारी मांडावी. शक्य असेल तर त्या कलशासमोर राधाकृष्णाची प्रतिमा किंवा लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवावी. सोबत उदबत्ती, निरांजन आणि घंटा ठेवावी. उपासकाने शुचिर्भूत होऊन चौरंगासमोरील पाटावर बसावे. कुलदेवतेचे, माता पिता, गुरु यांचे स्मरण करावे. चौरंगाजवळ निरंजन अथवा समई लावून घ्यावी. मग आचमन करून दीपपूजन आणि दीपदानाचा संकल्प करावा. मग श्री गजाननाचे, कलशाचे, समईचे, घंटेचे पूजन करावे. कलशावरील तामणात जो दीप प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्या दीपाची भक्तिभावाने षोडशोपचार पूजा करावी. अशी पूजा केलेला तो दीप ब्राह्मणाला दान करावा. त्यासोबत ब्राह्मणाला वस्त्र, पात्र, 33 अनारसे इत्यादी वस्तू द्याव्यात. मिष्टान्न भोजन, तांबूलविडा व दक्षिणा द्यावी. त्यास विष्णू कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. याबरोबरच या व्रताच्या वेळी आप्तेष्टांना पुरणाचे धोंडे करून जेवू घालण्याची, तसेच नारायण स्वरूप जावयाला धोंडे, अनारसे, बत्ताशे, खारका, सुपाऱ्या, फळं इत्यादी वस्तू दान देण्याची ही काही लोकांत चाल आहे. अधिक मासात जो तो मनुष्य यथाशक्ती दानधर्म करत असला, राजे राजवाडे आणि धनिक मंडळी गोदान, हिरण्यदान, भूदान इत्यादी जरी देत असले तरी त्या सर्वांपेक्षा या दीपपूजन आणि दीपदानाचे पुण्य हे जास्त आहे. असे हे पुण्यकारक दीपपूजन आणि दीपदान करूनच सुशर्मासारखा एक सामान्य जीवही उद्धारून गेला. महाविष्णूंनी असे सांगितले आणि लगेचच लक्ष्मीने त्यांना प्रश्न केला, स्वामी, कोण हा सुशर्मा? त्याला काय पुण्य मिळालं? त्याचा उद्धार कसा झाला? ती कथा आपण मला सांगाल काय? तेव्हा नारायण अतिप्रसन्नतेने हसत म्हणाले, देवी, सरस्वती नदीच्या काठावर एका छोट्याशा घरात सुशर्मा नावाचे एक गृहस्थ राहत असे. तो गावातल्या 4 घरात भिक्षा मागून जरी स्वतःचा उदरनिर्वाह करत असला तरी तो सदाचारी, धार्मिक, अल्पसंतुष्ट होता. भगवंत कृपेने जेवढे त्याला मिळेल त्यात समाधान मानत असे. मिळणारा प्रत्येक घास तो भगवंताला स्मरून खात असे. असाच एकदा अधिक महिना आला. त्यावेळी सुशर्माने मनाशी ठरवलं की आता आपण सर्व अधिक महिनाभर केवळ एक वेळेस भोजन घ्यायचं, जास्तीत जास्त भगवंताचे नामस्मरण करायचं आणि होईल तेवढं अधिकाधिक मौन पाळायचं. तो सश्रद्ध सुशर्मा या गोष्टीबरोबरच देवपूजा, अधिक मास महात्म्य वाचन, नित्य दीपपूजन आणि मग त्या दीपाचे सत्पात्र ब्राह्मणास दान करायचे असा संकल्प करून बसला. अधिक महिन्यातील एकादशी आली. सुशर्माने त्या दिवशी तर पूर्ण उपवास केला. रात्री दीपाच्या साक्षीने नामस्मरण केलं. उद्या द्वादशी, उद्या सकाळी सरस्वतीचं स्नान करायचं, येताना ब्राह्मणाला सोबत आणायचं, त्याच्या मार्गदर्शनाखाली दीपपूजन आणि दीपदान करायचं आणि व्रत पूर्ण करायचं असं मनाशी ठरवून तो भल्या पहाटेच नदीवर स्नानाला गेला. इकडे मात्र त्याच्या घरात एक घटना घडली. दिव्याची वात पळवायची या विचाराने एक उंदीर त्या पूजेजवळ आला. खुडखुड असा आवाज झाला. कोपऱ्यात एक मांजर झोपलं होतं. त्याने कान टवकारले, डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर उंदीर. मांजर दबक्या पावलांनी पुढे आले. उंदीर ती दिव्याची मंद होत असलेली वात पळवणार तोच त्या मांजराने उंदरावर झडप घातली आणि शिकार फस्त केली. मात्र त्या मांजराच्या झडप घालण्याच्या प्रयत्नात दिवा हलला. वातीवरची काजळी खाली पडली आणि मंदावलेली वात अधिकच तेजाळली. ठरल्याप्रमाणे सुशर्मा सरस्वती नदीचे पवित्र स्नान करून ब्राह्मणाला पूजेसाठी घेऊन आपल्या घरात आला. पाहतो तर काय,
सारं घर कसं एका आगळ्या वेगळ्या प्रकाशाच्या लखलखाटाने उजळलेलं. तो प्रकार पाहून सुशर्माला आनंद झाला. त्याने ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली त्या दीपाचं पूजन केलं आणि श्रद्धेने तो दीप त्या ब्राह्मणाला दान दिला. सर्व कार्यक्रम करून दोघेही संतुष्ट मनाने अंगणात येऊन पाहतात तर काय, सुशर्माचे मांजर अंगणात मरून पडलेले होते. अरे, हे मांजर असं अचानक कसं मेलं? त्याला काय बरं झालं असेल, असा ते दोघे विचार करत असतानाच आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातूनच 2 देवदूत खाली उतरले. त्यांनी त्या मृत मांजराला नमस्कार केला, त्याला उचललं आणि विमानात ठेवलं. त्यांच्यातलंच एक देवदूत हात जोडत विनम्रपणे सुशर्माला म्हणाला, महाराज, चला या विमानात बसा. तुम्ही आणि तुमचं हे मांजर अतिशय धन्य आहात. काल रात्री या मांजराने तुमच्या पूजा केलेल्या दिव्यातील वात पळवणाऱ्या उंदराची शिकार केली. त्यामुळे धडपडीत विजू पाहणारा दिवा पुन्हा प्रज्वलित झाला. त्या प्राण्याच्या हातून जी सेवा घडली म्हणून त्याचा मृत्यूनंतर उद्धार झाला. महाराज, तुम्ही तर अधिक मासात हे दीपपूजेचे आणि दीपदानाचे व्रत केले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तमाने तुम्हाला गोलोकात घेऊन येण्यासाठी हे विमान आणि आम्हाला पाठवले आहे. तेव्हा हे पुण्यवान पुरुषा, चला बसा. सुशर्माची अधिक मास सेवा फळाला आली. त्याला भगवान पुरुषोत्तमाने गोलोकी मानाचं स्थान दिलं आणि त्याला आणायला विमान पाठवलं. त्या ब्राह्मणाला वंदन करून सुशर्मा त्या देवदूतासह विमानात बसला आणि ते विमान आकाशमार्गी झेपावले. तो ब्राह्मण मात्र आश्चर्यचकित होऊन तो सारा प्रकार पाहतच राहिला. सुशर्माने पूजन केलेला आणि दान दिलेला तो हातातला दीप त्या ब्राह्मणाला बरंच काही सांगून व शिकवून गेला. रामकृष्ण हरी.